नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कांदा काढायला नाशिक जिल्ह्यात सुरुवात झाली असून कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत 1200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत शेतकऱ्याला खर्च येत असताना आज 600 ते 700 रुपये प्रति क्विंटलने कांदा बाजारात विकावा लागत असल्याने शेतकरी नाराज झालाय. कांद्याला हमी भाव म्हणून 1500 रुपये द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आपण पाहूया दिंडोरी तालुक्यातील अंबाणे येथील ग्राउंड रिपोर्ट. 3 मे 2025 आपण पाहू शकतो. आज सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत हे मजूर आपल्या शेतात काम करत आहेत. कांद्याला जरी बाजारभाव कमी मिळत असले तरीसुद्धा कांदे काढण्यातच कांद्याचा पैसा जातो की काय अशी म्हणण्याची वेळ आज शेतकऱ्यांवरती आलेली आहे. आपण पाहू शकतो की आता हे जे मजूर आहेत सकाळपासून कांदे कापायचं काम करत आहेत आणि आता हे सायंकाळी 6 वाजता यांची सुट्टी होणार आहे. भाऊ काय सांगाल, कांदे कापवले सकाळपासून बाजार कसा आहे काय? अहो 600-700 रुपये मार्केट आहे. मजूर हे एवढे मजुरायला परवडत नाही. 300-400 रुपये. काल ट्रॅक्टर भरून दिला, 600 रुपये मार्केट गेला. खर्च किती होतो? खर्च खर्च म्हणजे जी गेला 15 ते 20 हजार रुपये खर्च होतो. साधारण किती भाव मिळाला पाहिजे? साधारणतः 1500 पर्यंत जायला पाहिजे. तर मजुरी बिजुरी सगळं मग 1500च्या पुढे 1500 रुपये कांद्याला बाजार मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. घरचे कांदा दिला आम्ही. 650 रुपये गेले. रामदास देवराम भोये. नाही पण मग कापायला किती दिवस लागले होते? कापायला 8 दिवस कापलं. हां हां म्हणजे आम्ही किती बाहेरची 3 माणसं होती, मी 24 माणसं होतो. हां मग रोज आणि संध्याचे एवढे माणसाचे पैसे किती होतं ते निघालं का? खताचं नाही निघालं. पाणी आम्ही भरवतो सारखा. निंदण खुरपण गवत मारायचं, औषधं वापरायची, पावडरी वापरायचे, पाठी वापरून जाते. आणि एवढा खर्च आता काहीच निघाला नाही. ते ट्रॅक्टरवर काढल्याचे पैसे किती आले? 12,000 आले. त्याच्यावर काही नाही, 50 रुपये आले त्याच्यावर. आणि खर्च किती झाला होता? खर्च सांगायला गेला तर म्हणजे मस्त 15-1 हजाराच्या पुढे गेला होता. म्हणजे कांद्यामध्ये परवडलंच नाही. परवडलाच नाही. मग आम्ही रात्री पाणी भरतो, दुसरं ते निंदण खुरपण करतो. आणि पाणी थोडा कमी पडला तर कांदे मस्त आम्ही केले होते. पण बाजार इकडे भेटला नाही आम्हाला. आपण पाहू शकतो की शेतकऱ्याला कमीत कमी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजार द्यावा एवढीच माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. दिंडोरी, नाशिक. एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.